श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री महाराजांनी चिंतामण भटजींची पोटदुखी कशा पद्धतीने बरी केली हे आज आपण या कथेमध्ये पाहणार आहोत. कर्नाटकात चिंतामणी भट नावाचा एक सात्विक दशग्रंथी वैदिक ब्राह्मण होता. त्याला भयंकर पोटदुखी जडली. केव्हा तरी तो थोडेसे अन्न खाई, पण ते खाल्ले की त्याचा पोटशूळ उठे आणि त्याला प्राणांतिक वेदना होत. अनेक प्रकारची औषधे व अनेक तऱ्हेचे उपाय करूनही त्याला काही उपयोग झाला नाही. उलट दुखणे वाढतच जाऊ लागले आणि तो दूध पिऊन दिवस काढू लागला. असा काळ चालला असता त्याने श्री महाराजांचे नाव ऐकले. लगेच तो गोंदवल्यास जाण्यास निघाला. लांबचा प्रवास संपवून चिंतामण भटजी गोंदवल्यास दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आला. त्या दिवशी कोणीतरी रामाला नैवेद्य केला असल्याने जेवणास उशीर झाला होता. जेवायची पाने मांडून तयार होतात इतक्यात मध्ये भटजी श्री महाराजांच्या दर्शनास आले. तेव्हा ते म्हणाले, "बरे झाले, तुम्ही अगदी वेळेवर आलात. चला स्नान करून पानावर बसा." ते ऐकून चिंतामणी म्हणाला, "महाराज, मला क्षमा करा. अन्नाशी माझे वैर आहे. लोकांचा प्राण अन्ना वाचून जातो, पण माझा प्राण अन्न खाल्ले तर जातो. मला भयंकर पोटशूळ आहे. रात्रंदिवस मी दुःख भोगत असतो. 4-8 दिवसातून मी केव्हा तरी जेवतो." भटजींचे बोलणे ऐकून श्री महाराज हसले व बोलले, "अहो, हे माझ्या घरचे अन्न नाही. हा तर रामाचा प्रसाद आहे आणि रामाचा प्रसाद बाधेल ही शंका तुम्हाला येते तरी कशी? रामाच्या प्रसादाला दोष नाही. तुम्ही पोटभर जेवा, भिवू नका." श्री महाराजांनी इतके सांगितल्यावर चिंतामणी भीतच पानावर बसला आणि मनात म्हणाला, "आज आपण पोटभर जेवावे. जे काय होईल ते होऊ दे. मी मेलो तर साधूजवळ मरेन आणि त्यातही माझे कल्याण होईल." 4-6 दिवसांचा भुकेलेला आणि लांब प्रवास करून थकलेला चिंतामणी भराभर जेवू लागला. इतकेच नव्हे तर श्री महाराजांनी त्याला आग्रह करून खूप जेवायला घातले. आता पोट दुखेल, मग पोट दुखेल म्हणून वाट पाहणाऱ्या चिंतामणीची निराशा झाली. कारण त्या दिवसापासून त्याचा पोटशूळ थांबला तो कायमचाच. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.